कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर तुम्ही कालचा व्हिडिओ बघितलाच असेल. तर मी होममेड म्हणजे अगदी घरातल्या घरात मी खूप साऱ्या गोष्टी मी डेकोरेट केलेल्या आहेत. तर आता आज मी पूर्णपणे म्हणजे हा जो व्हिडिओ आहे, तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्णपणे मी आज पूर्णपणे बाल्कनी ऑर्गनाईज करून घेणार आहे. तर ज्या ज्या गोष्टी मी डेकोरेट केलेल्या आहेत त्या मी आज व्यवस्थित डेकोरेट केलेल्या वस्तू व्यवस्थित त्या बाल्कनीमध्ये म्हणजे जिथे मला योग्य वाटेल त्यानुसार मी ऑर्गनाईज करून घेणार आहे बाल्कनी. तर तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ बाल्कनी ऑर्गनाईज करण्यावरतीच आहे. तर हा पूर्ण व्हिडिओ नक्की बघा तुम्ही. तर ही जी बाल्कनी आहे, तर मी ही बाल्कनी व्यवस्थित क्लीन करून घेतलेली आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता की हा छोटासा जो स्टूल आहे तो किचनमध्ये मी रॅप करून ठेवून देईल आणि हा जो बॉक्स आहे, हा बॉक्स मी डिस्कार्ड करणार आहे. आणि जेव्हाही हा जो स्टूल आहे जेव्हा मला लागेल तेव्हा मी त्याला वापरायला काढेल. तर तुम्ही इथे बघू शकतात या काही माझ्याकडे जुन्या वेल्स होत्या त्या मी पूर्ण क्लीन करून घेतलेल्या आहेत. मी हा ऑनलाईन स्टँड मागवला होता, तर तो मी अजून ओपन नाही केला. मी आत्ता जस्ट म्हणजे बॉक्समधून काढून घेतलेला आहे. आणि हे आहे बटरफ्लाय. तर तुम्ही इथे बघू शकता ह्या छोट्या म्हणजे स्पॅरो आहेत काही उरलेल्या, त्या स्पॅरो मी या वेल्सवरती लावणार आहे. आणि ही आर्टिफिशियल म्हणजे वॉल वेल आहे. त्यानंतर हे सगळं मी डेकोरेट करून घेतलेलं आहे. इथे हे आणि स्पॅरो हाऊस वगैरे. त्यानंतर मी ते बघू शकता ही जी ग्रास आहे, तर ही ग्राससुद्धा मी स्वच्छ धुवून वगैरे सुकून घेतलेली आहे. ही ग्रास इथे जो बाल्कनीमध्ये जो झाडांसाठी जो स्टँड आहे त्या स्टँडच्या खाली येणार आहे. तर हे सगळं बाल्कनी डेकोरेट करण्यासाठी हे सगळं साहित्य आहे. तर सर्वप्रथम ह्या ज्या 2 वेल्स आहेत, तर या 2 वेल्स मी आधी ग्रिलला लावून घेणार आहे. तर या ज्या वेल आहेत या आधीपासूनच मी म्हणजे एकसारख्या अशा बांधून घेतल्या होत्या. तर इथे अशा सरळ अशा पद्धतीने इथे मी त्या वेल लावून घेणार आहे. पण त्या वेल लावण्यापूर्वी मला एक काम करायचं. ते काम म्हणजे असं की हे 2 छोटे जे कंदील आहेत, हे बेडरूमची खिडकी होती, त्या खिडकीमध्ये होते. पण कसं झाडांमध्ये हे 2 कंदील अजिबात दिसत नव्हते. तर मी ठरवले की इथे दोन्ही साईडला 2 कंदील लावून टाकावे. तर मी इथे अशा पद्धतीने दोन्ही साईडला 2 कंदील हे लावून टाकलेले आहे. दिसताना खूप सुंदर छान वाटतं. तर मी ते धागा आणि सेलो टेप या याच्या म्हणजे धाग्याचा आणि सेलो टेपचा वापर करून मी हे जे कंदील आहेत दोन्ही ते लावून घेतलेले आहेत. आणि इथे मी ही जी वेल आहे आर्टिफिशियल मनी प्लॅन्ट वेल आहे, ते मी धागा आणि सेलो टेप याच्या साहाय्याने मी लावून घेतलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता त्यावरती मी काही स्पॅरो होत्या त्यासुद्धा मी काही स्पॅरो लावून घेतलेल्या आहेत. आता इथे हे जे बटरफ्लाय आहे, हे बटरफ्लायसुद्धा मी या वेल्सवरती लावून घेणार आहे. तर इथे मी हे बटरफ्लाय घेतलेले आहेत. तर ही बटरफ्लाय आहे, तर ही तार आहे आणि त्या तारेच्या वरती स्प्रिंग आहे, त्या स्प्रिंगवरती हा बटरफ्लाय आहे. तर मी अशा पद्धतीने जी वेल आहे त्या वेलला तारेने अशा पद्धतीने मी छान मस्त म्हणजे रॅप वगैरे करून मी अशा पद्धतीने त्यावरती बटरफ्लाय लावून घेतलेले आहेत. आणि हे बटरफ्लायला खाली ना स्प्रिंग असल्यामुळे ते बटरफ्लाय खूप छान असं वाटतं की कुठल्या तरी वेलीवरती बसलेत किंवा आकाशामध्ये छान मस्त उडतात असं वाटतं. तर मी त्या अशा पद्धतीने हे जे बटरफ्लाय आहेत वेलीवरती आणि काही हे जे कंदील आहेत त्यावरती असे मी बटरफ्लाय लावून घेतलेले आहेत अशा पद्धतीने. त्यानंतर हे दिसताना म्हणजे कसं ही ग्रीन वेल आहे, त्या ग्रीन वेलवरती कलरचे बटरफ्लाय खूप छान दिसतात. तर ही जी दुसरी वेल आहे, दुसरी वेलसुद्धा मी ते अशा पद्धतीने लावून घेतलेली आहे. तर यामध्ये सुद्धा
मी बटरफ्लाय हे केलेले आहेत, त्यावरती बटरफ्लाय लावून घेतलेले आहेत वेलीवरती सुद्धा. तर मला खरं म्हणजे हे बटरफ्लाय कसे लावायचे हे मला माहिती नव्हतं. ही जी फुलपाखरं आहेत कशी लावायची मला माहिती नव्हतं. पण जेव्हा आपण एखाद्या कामाला सुरुवात करतो ना, तेव्हा त्यानुसार त्या बरोबर आयडिया येत जातात. तर तुम्ही बघू शकता यामध्ये मनी प्लांट आहे, खूप धूळ बसलेली आहे. तर मी इथून ते मनी प्लांट काढून घेतलेलं आहे. आणि आता ही जी बाल्कनी आहे मी पुन्हा एकदा व्यवस्थित मॉपने पुसून घेतलेली आहे. तर इथे खाली मी अशा पद्धतीने ही जी ग्रास आहे छान मस्त सेट करून घेतलेली आहे खाली. तर आता इथे तुम्ही बघू शकता हा स्टँड आहे. तर मी आता हा स्टँड ओपन करते. तर मी ते अशा पद्धतीने स्टँड ओपन करून व्यवस्थित त्याला म्हणजे व्यवस्थित स्टँड लावून घेतलेला आहे. तर मी इथे बाल्कनीमध्ये अशा पद्धतीने मी हा स्टँड ठेवणार आहे. तुम्ही इथे बघू शकतात की हँगिंग डेकोरेशनसाठी मी काही ब्लँक सीडी आणि लोकरपासून असं डेकोरेट करून घेतलेलं आहे. तर ते मी इथे वरती अशा पद्धतीने लावून घेतलेलं आहे. जशी हवा येईल ना त्या ते खूप छान मस्त हलतात आणि तुम्ही बघू शकता की त्यामध्ये खूप सप्त रंग असे दिसतात आणि ते दिसताना खूप सुंदर छान असं वाटतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर वरती सगळं हँगिंग म्हणजे डेकोरेशन तर खूप सुंदर छान वाटतं. तर तुम्ही आता बघू शकतात हे आर्टिफिशियल वेल आणि हे जे काही आपण डेकोरेट करून घेतलेली जी झाडं आहेत ते मी स्टँडवरती अशा पद्धतीने छान मस्त लावून घेतलेली आहेत. तर आता हा जो वरचा भाग आहे तर इथे मी चिमण्यांना पाणी पिण्यासाठी जो पॉट असतो तो पॉट ठेवणार आहे. तर इथे ही जी वेल आहे तर मी खाली असं त्या स्टँडलाच अडकवून ठेवणार आहे. पण काय आयडिया नाही की कसं काय करायचं. त्या पॉटमध्ये मी पाणीसुद्धा ॲड केलेलं आहे. तर मी अशा पद्धतीने हे आर्टिफिशियल हा जो वेल आहे अशा पद्धतीने मी हँगिंग डेकोरेट करून घेतलेला आहे या स्टँडला. आणि त्या वेलवरती मी छान मस्त स्पॅरोसुद्धा ठेवून घेतलेले आहेत. तर आता हे जे बटरफ्लाय आहेत तर मी हे बटरफ्लायसुद्धा या स्टँडवरती ह्या झाडांवरती अशा पद्धतीने मी डेकोरेट करून घेतलेले आहेत. तर तुम्ही कोणत्याही झाडांवरती कुठल्याही झाडावरती तुम्ही अशा पद्धतीने हे बटरफ्लाय रोवून ठेवू शकतात. तर हे झाडामध्ये छान मस्त अडकून बसतात आणि दिसताना ते खूप सुंदर छान असे दिसतात. तर अशा पद्धतीने मी हा जो स्टँड आहे डेकोरेट करून घेतलेला आहे. तर हे जे बटरफ्लाय आहे ते मी साईडला ठेवणार आहे. जेव्हा मला असं वाटेल की ते डेकोरेट करायला हवं तिथेच मी डेकोरेट करणार आहे. आता तुम्ही इथे बघू शकता की आपण हे जे 2 फ्लॉवर पॉट आहेत तर हे 2 फ्लॉवर पॉट मी इथे बाल्कनीमध्ये हा जो झाडांचा स्टँड आहे त्यावरती ठेवणार आहे. कारण ह्या स्टँडवरती पूर्णपणे हिरवी झाडं आहेत तर मला यामध्ये फुलांची झाडं हवी होती. म्हणून मी ठरवले की या झाडांमध्ये आपण आर्टिफिशियल झाडं ठेवावी. त्यासाठी मी हे फ्लॉवर पॉट त्यावरती ठेवून घेतलेले आहेत. पण हे दिसताना खूप सुंदर छान वाटतात. म्हणजे रंगीबेरंगी फुलं खूप सुंदर वाटतात. तर ह्या ज्या 2 बॉटल आहेत मी क्लीन म्हणजे स्वच्छ धुवून त्यामध्ये चांगलं दुसरं पाणी ॲड करून घेतलेलं आहे. त्या 2 बॉटल मी इथे अशा पद्धतीने ठेवून घेणार आहे. ही तार आहे, या तारेने मी त्या बॉटल रॅप करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने याच्या बॉटल रॅप करून घेतलेल्या आहेत. तर मी इथे मनी प्लॅन्टचे 2 वेल घेतलेले आहेत. तर मी अशा पद्धतीने तो वेल त्या बॉटलमध्ये ठेवून या धाग्याला छान मस्त असं गोल तो वेल मी फिरवून घेतलेला आहे. मी तुम्हाला सांगेल की तुम्ही कुठेही हॉल, किचन, बेडरूममध्ये तुम्ही हा मनी प्लॅन्ट बॉटलमध्ये पाणी ठेवून तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही डेकोरेट करून घेऊ शकतात. आणि हा जो मनी प्लॅन्ट पाण्यामध्ये छान व्यवस्थित राहतो. जर तुम्ही उन्हात ठेवत असाल तर तुम्हाला तिथे तो मनी प्लॅन्ट तुम्हाला मातीमध्ये लावावा लागतो.
शकतो। तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे डेकोरेट केलेले 2 सुगरणीचे घरटे आणि स्पॅरो हाऊस, इथे जो भिंतीला ही जी काच आहे त्या काचेवरती मी ठेवणार आहे। त्यासाठी मी इथे हा जो पुठ्ठा आहे सेट करून घेतलेला आहे आणि मी हे सुगरणीचे घरटे मी दोन्ही साईडला ठेवून घेतलेले आहेत आणि मध्ये मी स्पॅरो हाऊस ठेवलेला आहे। मी तुम्हाला सांगू का, बाल्कनीमध्ये ना खूप साऱ्या चिमण्या येत असतात, कबूतर येत असतात, पण त्यांना हे काहीतरी नवीनच वाटतं, त्यामुळे ना ते येऊन बघतात, चोच वगैरे मारून बघतात। तर हे दिसताना खूप सुंदर आणि छान दिसतं। तर मी अशा पद्धतीने ही जी हॉलमधली जी बाल्कनी आहे तर मी अशा पद्धतीने डेकोरेट करून घेतलेली आहे। तर ही जी बाल्कनी आहे ही बाल्कनी डेकोरेट करण्यासाठी मला जवळजवळ 3 ते 4 दिवस लागलेले आहेत। तर अशा पद्धतीने मी ही बाल्कनी ऑर्गनाईज करून घेतलेली आहे।
तर गाईज तुम्ही बघितलं असेल मी ही जी बाल्कनी आहे पूर्णपणे व्यवस्थित ऑर्गनाईज करून घेतलेली आहे. आणि मी तुम्हाला सांगेल की हे जे व्हिडिओ आहेत तर मी आधी म्हणजे हे जे व्हिडिओ क्लिप काढून घेतलेले आहेत आणि नंतर मग मी या सगळ्याची एडिटिंग वगैरे केलेली आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर मी हे जे चारही व्हिडिओ आहेत तर हे चारही व्हिडिओ मी एका दिवशीच एडिट केलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला एका दिवशी 4 व्हिडिओ एडिट केलेले आहेत. त्याच्यामुळे कारण मला असं वाटलं नव्हतं की म्हणजे विचार केला होता की बाल्कनी ऑर्गनाईज करायची आहे, पण व्हिडिओ खूप मोठा होईल याची मला आयडिया नव्हती. पण मग नंतर ठरवलं की चला आपण ह्या व्हिडिओचे 4 व्हिडिओ तर नक्कीच करू शकतो. कारण जर हा पूर्ण असा मोठाच्या मोठा व्हिडिओ जर केला तर जवळजवळ 2-2.5 तास लागतील. जर केलं तर 2-2.5 तासाचा हा व्हिडिओ होऊ शकतो. म्हणून मी विचार केला की हा जो बाल्कनी ऑर्गनाईज व्हिडिओ आहे तो आपण 4 व्हिडिओमध्ये डिवाईड करूया. तर सो या सगळ्या गोष्टी होत्या. तर गाईज मी अगदी म्हणजे मला ज्या आयडिया म्हणजे सुचलेल्या आहेत त्यानुसार मी अगदी छान व्यवस्थित अशा पद्धतीने मी बाल्कनी ऑर्गनाईज करून घेतलेली आहे. आणि ना मला खूप साऱ्या गोष्टी ना म्हणजे डेकोरेट करायला आवडतात, ऑर्गनाईज करायला आवडतात. आणि ना ते प्रत्येकामध्ये बोलतात ना की देवाने प्रत्येकाला काय ना काय एक कला दिलेलीच आहे. म्हणजे प्रत्येकाच्या अंगी काय ना काय कला असते. पण ती कला आपण स्वतःहून जाणून घेतली पाहिजे, समजून घेतली पाहिजे की माझ्यामध्ये काय कला आहे आणि ती कला आपण बाहेर काढली पाहिजे, तिचा वापर केला पाहिजे त्या कलेचा आणि ती कला जपली पाहिजे. तर माझंही सेम तसंच आहे. तर मला समजा हा वॉल रिकामा असेल, समजा ही जी वॉल आहे ही म्हणजे ही भिंत आहे, ही भिंत रिकामी आहे, तर मग कधी कधी असं त्या भिंतीला बघून खूप साऱ्या अशा अचानक अशा आयडिया सुचतात वगैरे. हां, ठेव साईडला. आणि मग त्यानुसार मी खूप साऱ्या गोष्टी अशा ऑर्गनाईज करत असते. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या आणि कमेंट्स करून सांगा की तुम्हाला हे 4ही व्हिडिओ कसे वाटते ते मला कमेंट्स करून सांगा.